इंडस्ट्रीमध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या मोटर्स रन करण्यासाठी ड्युअल स्टार्टर्स हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रात असाल तर ड्युअल स्टार्टरची वायरिंग करताना, फॉल्ट फाइंडिंग करताना आणि इंटरव्ह्यू दरम्यान बऱ्याचदा आपल्याला अडचणी येतात. छोटे छोटे डाऊट्स हे मोठ्या समस्यांमध्ये बदलतात. मग यावर नक्की उत्तर काय? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जय शिवराय. मी राकेश पाटील आणि स्वागत आहे तुमचे तनुश्री इलेक्ट्रिकल्स चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे ड्युअल स्टार्टर वायरिंग. यामध्ये आपण ड्युअल स्टार्टरची पॉवर आणि कंट्रोल वायरिंग शिकणार आहोत. त्याचबरोबर ड्युअल स्टार्टर म्हणजे काय, ड्युअल स्टार्टर हे कसे वर्क करते, ड्युअल स्टार्टर आपण का वापरतो, स्टेप बाय स्टेप मित्रांनो बेसिकपासून आपण सर्व शिकणार आहोत. म्हणून व्हिडिओला पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूयात. मित्रांनो, ड्युअल म्हणजे काय? ड्युअल म्हणजे डायरेक्ट ऑनलाइन. इंडक्शन मोटरला चालू आणि बंद करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा आणि सोपा असा प्रकार म्हणजे ड्युअल स्टार्टर. यामध्ये आपण मोटरला डायरेक्टली लाईन व्होल्टेज म्हणजेच पॉवर सप्लाय सोबत कनेक्ट करतो. यामध्ये स्टार्टिंग करंट कमी करण्याची कुठलीही विशेष अशी मेथड वापरली जात नाही. म्हणूनच याला ड्युअल स्टार्टर किंवा डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असे म्हणतो. तर मित्रांनो, जनरली हा स्टार्टर 5 HP किंवा त्यापेक्षा कमी HPच्या मोटरसाठी आपण वापरत असतो. तर मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडतो की 5 HP पेक्षा मोठ्या मोटरसाठी आपण ड्युअल स्टार्टर का वापरत नाही? तर त्याची काही कारणं आपण बघूयात. जसे की आपण आधीच बघितले, ड्युअल स्टार्टरमध्ये आपण मोटरला डायरेक्टली लाईन व्होल्टेज म्हणजेच पॉवर सप्लाय सोबत कनेक्ट करतो. त्यामुळे मोटरला हा फुल व्होल्टेज दिला जातो. फुल व्होल्टेज दिल्यामुळे मोटर आपली 5 ते 7 पटीने जास्त करंट ड्रॉ करते. यामुळे आपल्या मोटरवर लोड येतो. हाय स्टार्टिंग करंटमुळे त्या ठिकाणी आपला व्होल्टेज ड्रॉप हा होत असतो आणि ह्या व्होल्टेज ड्रॉपमुळे त्या सप्लायला कनेक्ट असलेल्या बाकीच्या इक्विपमेंटवर पण लोड येत असतो. म्हणून आपण 5 HP पेक्षा मोठ्या मोटरसाठी ड्युअल स्टार्टर हे अवॉइड करतो आणि त्या ठिकाणी आपण काही सॉफ्ट स्टार्टर किंवा स्टार डेल्टा स्टार्टर्स हे वापरत असतो. त्याचबरोबर मोठ्या मोटरसाठी ड्युअल स्टार्टर वापरायचे म्हणले तर MCB मोठ्या साईजचा लागेल, कॉन्टॅक्टर, ओव्हरलोड रिले, केबल साईज वाढतील, त्यामुळे हे फार खर्चिक होतं. म्हणून त्यासाठी आपण 5 HP पेक्षा मोठ्या मोटर जसे की 7.5, 10, 15 यासाठी आपण स्टार डेल्टा स्टार्टर्स, VFD किंवा अदर सॉफ्ट स्टार्टर आपल्याकडे ऑप्शन असतो. आता आपण बघूयात ड्युअल स्टार्टर हे का वापरले जाते. ड्युअल स्टार्टर वापरण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ड्युअल स्टार्टर आपल्या मोटरला ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असते. हे एक महत्त्वाचं कारण. ओके. त्यानंतर दुसरं कारण असू शकतं, ड्युअल स्टार्टर हे अगदी सिंपल आहे, त्यामुळे आपल्याला इझिली आपण ते ऑपरेट करू शकतो. ड्युअल स्टार्टर लो कॉस्ट मध्ये आपल्याला अवेलेबल असतं, हे एक आपलं कारण असू शकतं. इझी टू इन्स्टॉल आहे. लो मेंटेनन्स. त्याचबरोबर काही ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्क लागत असतो, त्यामुळे ड्युअल स्टार्टर हे आपलं त्या ॲप्लिकेशनसाठी उपयुक्त ठरतं. हाय टॉर्क. ओके. तर हे आहेत कारण ड्युअल स्टार्टर हे का वापरले जाते. ड्युअल स्टार्टर हे ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. सिंपल आहे, त्यामुळे इझिली आपण ऑपरेट करू शकतो. दुसरं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. एक इझी टू इन्स्टॉल करू शकतो. लो मेंटेनन्स आहे. त्याचबरोबर हाय स्टार्टिंग टॉर्क ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ड्युअल स्टार्टर हे उपयुक्त ठरतं. ही झाली आपली ड्युअल स्टार्टर का वापरले जाते याची कारणं. मित्रांनो, आता आपण बघूयात ड्युअल स्टार्टरची वायरिंग. ड्युअल स्टार्टरच्या वायरिंगला जनरली 2 भागांमध्ये विभागले जाते. एक पॉवर वायरिंग आणि दुसरी कंट्रोल वायरिंग. पॉवर वायरिंग आपल्याला सप्लाय हा सोर्सपासून मोटरपर्यंत कशा पद्धतीने जातो हे आपल्याला दर्शवते. आणि कंट्रोल वायरिंग ॲक्च्युअलमध्ये स्टार्टर कसा वर्क करतो, ऑन ऑफ स्विचेस कसे वर्क करतात, ओव्हरलोड रिले कसा वर्क करतो हे आपल्याला
कंट्रोल वायरिंग दर्शवते. तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूयात पॉवर वायरिंगला. पॉवर वायरिंगमध्ये जनरली 4 घटक असतात. एम-सी-बी, कॉन्टॅक्टर, ओव्हरलोड, रिले आणि मोटर्स. तर सुरू करूयात पॉवर वायरिंगला. जनरली 3 फेज सिस्टममध्ये आर, वाय आणि बी हे 3 फेज मी घेतले. ओके. आर, वाय, बी हे 3 फेज मी एम-सी-बीच्या इनपुटला दिले. हा माझा एम-सी-बी. ओके. एम-सी-बीच्या आउटपुटमधून आर, वाय आणि बी हे 3 फेज मी कॉन्टॅक्टरच्या इनपुटला. ओके. हा माझा कॉन्टॅक्टर. एम-सी-बीच्या आउटपुटमधून आर, वाय आणि बी हे मी कॉन्टॅक्टरच्या L1, L2 आणि L3 टर्मिनलला दिले. कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून आर, वाय, बी म्हणजे कॉन्टॅक्टरच्या T1, T2 आणि T3 हे जे नंबर्स आहेत ते आपल्याला कॉन्टॅक्टरवर दिसतात. L1, L2 आणि L3, T1, T2, T3 हे कॉन्टॅक्टरच्या आउटपुटला असतात. तर कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून आर, वाय आणि बी हे 3 फेज आपण घेतले ओव्हरलोड रिलेमध्ये. ओके. आणि ओव्हरलोड रिलेमधून हे तिन्ही फेज आपल्या मोटरला येतात. मोटरला U, V आणि W. ओके. हा आपला ओव्हरलोड रिले. पॉवर वायरिंग खूप सोपी आहे मित्रांनो. परत एकदा बघूयात. आर, वाय, बी हे 3 फेज घेतले. 3 फेज घेऊन एम-सी-बीच्या इनपुटला दिले. एम-सी-बी हा 3 पोल आहे. एम-सी-बीच्या इनपुटला आर, वाय, बी 3 फेज दिले. एम-सी-बीच्या आउटपुटमधून कॉन्टॅक्टरच्या इनपुटला म्हणजे L1, L2, L3ला आर, वाय आणि बी हे 3 फेज दिले. L1ला आर, L2ला वाय, L3ला बी. ओके. त्यानंतर कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून म्हणजे T1 टर्मिनलमधून, T2 टर्मिनलमधून आणि T3 टर्मिनलमधून हे तिन्ही फेज गेले आपले ओव्हरलोडच्या इनपुटला. ओके. ओव्हरलोडच्या आउटपुटमधून आर, वाय आणि बी हे 3 फेज मोटरच्या U, V आणि W असे आपल्या 3 टर्मिनलला दिले. पॉवर वायरिंग खूप सोपी आहे. जसे की मी आधीच म्हणलो, पॉवर वायरिंग हे आपल्याला सप्लाय हा सोर्सपासून मोटरपर्यंत कशा पद्धतीनं येतो हे आपल्याला पॉवर वायरिंग दाखवते. तर मित्रांनो, आता आपण बघूयात कंट्रोल वायरिंग कशी असते. आर, वाय आणि बी या 3 फेजपैकी कुठलाही एक फेज आपण कंट्रोल वायरिंगसाठी घेतो. मी आर फेज हा घेतला. ओके. आर फेज घेऊन मी या ठिकाणी एक सिंगल पोल एम-सी-बी वापरला. याला कंट्रोल एम-सी-बी आपण म्हणत असतो. ओके. जनरली तो 6 अँपिअर किंवा 4 अँपिअर वगैरे असतो. ठीक आहे. आर फेज एम-सी-बीच्या इनपुटमधून घेऊन एम-सी-बीच्या आउटपुटमधून मी हा फेज दिला ओव्हरलोड रिलेच्या NC टर्मिनलला. जनरली हे टर्मिनल 95 आणि 96 असतात. ओव्हरलोडच्या NC टर्मिनलमधून आपला आर फेज गेला स्टॉप बटनाला. ओके. हे आपलं स्टॉप बटन. हा आपला OLRचा NC टर्मिनल. स्टॉप बटनामधून हा सप्लाय मी घेतला स्टार्ट बटनाच्या NOला. स्टार्ट बटनच्या NOमधून हा सप्लाय गेला कॉन्टॅक्टरच्या कॉइलला आणि कॉन्टॅक्टरच्या कॉइलचं दुसरं टर्मिनल म्हणजे A2 आणि हे A1 टर्मिनल. A2 टर्मिनल हे न्यूट्रल. A2 टर्मिनलला न्यूट्रल द्यायचं का दुसरा फेज द्यायचं हे आपल्या कॉन्टॅक्टरच्या कॉइलवर डिपेंड आहे. या ठिकाणी आपण कॉन्टॅक्टरची कॉइल ही 220 व्होल्टवर ऑपरेट होणारी आहे असं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. कंट्रोल वायरिंगमध्ये जनरली 5 मेन पार्ट असतात. एक कंट्रोल एम-सी-बी, ओव्हरलोड रिलेचा NC, तिसरं स्टॉप बटन, स्टार्ट बटन आणि कॉन्टॅक्टरची कॉइल. ओके. त्याचबरोबर स्टार्ट बटनाच्या पॅरललमध्ये आपण या ठिकाणी घेत असतो कॉन्टॅक्टरच्या ऑक्झिलरी कॉन्टॅक्टमधून पॅरलली हा परत इथं हा कॉन्टॅक्टरचा NO कॉन्टॅक्ट आहे. ओके. याला आपण होल्डिंग असेही म्हणतो.
तर आता आपण बघूयात की कंट्रोल वायरिंग ॲक्च्युअलमध्ये कशी वर्क करते. ते बघायच्या आधी मित्रांनो NO आणि NC आपण समजून घेऊयात. NO हा झाला NO. ओके. NO म्हणजे नॉर्मली ओपन. नॉर्मल कंडिशनला हा ओपन आहे, नॉर्मली ओपन. आणि ज्या वेळेस मी एखादं बटन प्रेस करतो त्यावेळेस हा क्लोज होणार आणि बटन परत सोडल्यानंतर हा ओपन होणार. ओके. सेम असंच आपलं NCचं आहे. NC म्हणजे नॉर्मली क्लोज. नॉर्मल कंडिशनला हे क्लोज आहे म्हणजे यातून सप्लाय पुढे जात आहे. ओके. NC. आणि ज्यावेळेस मी बटन दाबतो जसं की स्टॉप बटनमध्ये आपण इथं NC घेतो. ओके. नॉर्मली क्लोज आहे. ज्यावेळेस आपण बटन प्रेस करू त्यावेळेस हा ओपन होणार. जसे की या ठिकाणी आपण ओव्हरलोडचा NC घेतला आहे. तर हा ज्यावेळेस ओव्हरलोड आपला ट्रिप होईल त्यावेळेस हा NC हा ओपन होतो आणि पुढचा सप्लाय कट ऑफ होतो. त्यामुळे आपला कॉन्टॅक्टर बंद होतो आणि मोटर ही त्या ठिकाणी आपली प्रोटेक्ट होत असते. तर मित्रांनो आता आपण बघूयात ॲक्च्युअलमध्ये आपलं स्टार्टर कसं काम करतं. ठीक आहे. आपण पहिल्यांदा पॉवर ऑन केला. ओके. हा MCB ऑन केला. या ठिकाणी आपला सप्लाय आला R, Y आणि B 3 फेज आले. त्यानंतर MCB ऑन केल्यामुळे आपलं L1, L2 आणि L3 टर्मिनललाही सप्लाय आला. 3 फेज आले. ओके. कॉन्टॅक्टर आता आपला बंद कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे कॉन्टॅक्टरच्या आउटपुटला सप्लाय आपला नाही आहे. ठीक आहे. आता स्टार्टर कसं वर्क करतं. या ठिकाणी हा कंट्रोल MCBच्या इनपुटला सप्लाय आला. MCB ऑन केला. MCBच्या आउटपुटलाही इथं सप्लाय आला. ओके. ओव्हरलोड रिलेच्या 95 टर्मिनलला आपण एक वायर घेतली. 95 म्हणजे 96 मधून ओव्हरलोड रिलेच्या NC मधून म्हणजे 96 टर्मिनलमधून ही वायर घेऊन NC किंवा स्टॉप बटनला आपण दिलं. हा NC असल्यामुळे हा सप्लाय आला आपला स्टॉप बटनला. स्टॉप बटन NC असल्यामुळे हा सप्लाय आला आपला स्टार्ट बटनच्या इनपुटला. बरोबर. स्टार्ट बटनच्या इनपुटला आल्यानंतर आता बटन आपलं नॉर्मली ओपन आहे. ओपन आहे. पुढे सप्लाय नाही आहे आता. आता इथपर्यंतच आपलं सप्लाय आहे. ज्यावेळेस आपण बटन प्रेस करू त्यावेळेस हा कॉन्टॅक्ट क्लोज होणार. हा कॉन्टॅक्ट इथं क्लोज होणार. हा सप्लाय आपला असा येऊन कॉन्टॅक्टरच्या कॉइलला येणार. कॉन्टॅक्टरची कॉइल एनर्जाइज होणार. कॉन्टॅक्टर हा आपला ऑन होणार. कॉन्टॅक्टर ऑन झाल्यामुळे हे NO टर्मिनल सर्व क्लोज होणार. कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून हे आपले R, Y, B आणि OLR मधून R, Y, B हे तिन्ही फेज आपले आले मोटरला आणि यावेळेस आपली मोटर रन होणार. ओके. जसं आपण हे बटन आपण सोडूयात. स्टार्ट बटन जे आपण प्रेस केलं होतं, बटन आपण सोडलं त्यावेळेस हा कॉन्टॅक्ट आपला ओपन झाला. तर त्या कंडिशनमध्ये आपलं करंट असं फ्लो होतं. कॉन्टॅक्टर ऑलरेडी ऑन झालेला आहे. म्हणूनच आपण याला होल्डिंग म्हणतो. त्यावेळी आपलं करंट या कॉन्टॅक्टरच्या ऑक्झिलरी कॉन्टॅक्टच्या NO थ्रू अशा पद्धतीने आपलं फ्लो होत असतं. बरोबर. परत कॉन्टॅक्टरची कॉइल आपली चालूच असते. हे कॉन्टॅक्टर चालू असतो आणि हा रन होत असतो. ज्या कंडिशनमध्ये मोटर आपली ओव्हरलोड झाली म्हणजे 2 एम्पियरला आपण सेट केला आहे. 2 एम्पियरपेक्षा काही 2.5 वगैरे जास्त गेलं. याला एक नॉर्मल टायमिंग असतो ट्रिपिंगचा. ते एम्पियर तेवढ्या कालावधीसाठी जास्त गेलं तर ओव्हरलोड रिले आपला ट्रिप होतो आणि ट्रिप झाल्यामुळे हा कॉन्टॅक्ट ओपन होतो. इकडं सर्किट पूर्ण ओपन होतं. कॉन्टॅक्टर बंद होतो. कॉन्टॅक्टर बंद झाल्यामुळं आपली मोटर बंद होते आणि मोटर आपली प्रोटेक्ट होत असते. अशा पद्धतीनं DOL स्टार्टरचं वर्किंग आहे. मित्रांनो, जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतरचा पुढचा व्हिडिओ जो म्हणजे पार्ट 2 आपण DOL स्टार्टरचा प्रॅक्टिकली वायरिंग करून बघणार आहोत. आपल्याला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय.